माहिती आहे की मी नवीन फ्लॅट घेतला आहे आणि आपल्या पुण्यामध्ये घेतला आहे मोशीमध्ये. तर सगळ्यांना असं होतं की तू होम टूर कधी देते किंवा तुझ्या नवीन फ्लॅटचा टूर कधी देते आहे. तर हा एम्प्टी फ्लॅट आहे आणि याचाच मी तुम्हाला टूर देते आहे. तर हा एंट्री केल्या केल्या इकडे थोडासा असा लॉबी एरिया दिलेला आहे, जिकडे की आपण असं डेकोरेशनसाठी करू शकतो. आता मला माहीत नाही मी नक्की काय करणार आहे, पण तुम्हाला तो सुद्धा ब्लॉग लवकरच येईल. तर एंट्री केल्या गेल्या असं आहे. त्यानंतर ना लेफ्ट साईडला आतमध्ये असा फुल मोठा हॉल आहे. तर चला तुम्हाला डोर बंद करते आणि दाखवते. असं छान वाटतं, जरा ओपन असलं की छान वाटतं. तर हा पूर्ण असा हॉल आहे आणि इकडे गॅलरी दिलेली आहे. हॉललाच लगेच एंट्री केल्या केल्या लगेच हॉललाच दिलेली आहे आणि इकडे छान असे मोठे डोर दिलेले आहे. तर याने काय होतं, छान असं व्हेंटिलेशन असेल आणि आमच्या आजूबाजूला असं इतकं काही काम केलेलं नाही आहे म्हणून एकदम छान असं फ्रेश वाटतंय. तरी सुद्धा असं पावसाचं वातावरण झालं आहे म्हणून थोडंसं वाटू शकतो आणि लाईट वगैरे नाही आहे आता. तर हा इकडे असा मोठा हॉल आहे, मोठा माझ्यासाठी तो मोठाच आहे. त्यानंतर इकडे अशी इथे देवघरासाठी जागा दिलेली आहे. इथे असं पूर्ण देवघर करू शकतो आणि इथे दिलेला आहे डायनिंग टेबल एरिया, जो की इकडेच आपण डायनिंग टेबल टाकू शकतो आणि त्यालाच लगेच म्हणजे हे सगळं डायनिंग टेबल एरिया आणि देवघर हे हॉलमध्ये दिलेलं आहे. त्यानंतर इकडे आहे किचन. तर इकडे आमचं किचन आता थोडंसं ॲडजस्ट करा, अंधार आहे. तर हा किचनमध्येच ड्राय बाल्कनी दिलेली आहे अटॅच, जिकडे की काही काही ठिकाणी सेपरेट दिलेली असते. तर इकडे आम्हाला अटॅच दिलेली आहे आणि त्याच ड्राय बाल्कनीमध्ये आम्हाला बेसिन दिलेले आहे. त्याच्यामुळे आमचं असं जास्त असं स्पेस जात नाही, कारण ड्राय बाल्कनीमध्ये बेसिन जाते किंवा भांडे वगैरे वॉश करायचे तो एरिया जातो. आणि इकडे असा आता माहीत नाही मी क्रॉकरी युनिट वगैरे जे काय करेल फर्निचरमध्ये किंवा फ्रीज वगैरे जे काय असेल ते आहे. तर हा झाला हॉलचा आणि किचनचा एरिया आणि 2 BHK आहे बरं का. माझा जो फ्लॅट आहे तो 2 BHK आहे. तर इकडे आल्यानंतर असा इथे मध्ये थोडासा स्पेस दिलेला आहे. इकडे मी छान असं झुंबर वगैरे लावणार आहे, काहीतरी युनिक करायला बघणार आहे. तर हा इकडे आहे चिल्ड्रन बेडरूम. आतमध्ये या आणि चिल्ड्रन बेडरूम साईज वगैरे आता मला एवढं आठवत नाही आहे प्रॉपर, पण इकडे असं कबर्डसाठी वगैरे जागा दिलेली आहे आणि आमच्या प्रत्येक रूमला अशी स्टँडिंग बाल्कनी दिलेली आहे, जे की व्हेंटिलेशनसाठी छान आहे आणि बाहेरचं एकदम छान दिसतं आणि रूम पण असा फ्रेश राहतो. तर हा चिल्ड्रन बेडरूम आहे आणि याच रूममध्ये मी देवघर ठेवणार आहे आय थिंक, कारण मी तिकडे नाही ठेवणार आहे. आपण सगळं शास्त्रानुसार किंवा आपण बोलतो ना कोना वगैरे कुठल्या कोपऱ्यात देवस्थान पाहिजे वगैरे सगळं बघून ठेवणार आहे. हां सॉरी, इकडे कॉमन वॉशरूम आहे आमचं. इकडे कॉमन वॉशरूम आहे. तर असं वॉशरूम आहे, दाखवा. हा असा मोठा वॉशरूम आहे. तर कॉमन आहे. त्यानंतर इकडे आम्ही थोडीशी तोडफोड करणार आहे. मला बेसिन बाहेर हवं. त्यानंतर हा आहे मास्टर बेडरूम. तर इकडे असा माझा कबर्ड असणार आहे आणि इकडे सुद्धा याला सुद्धा स्टँडिंग गॅलरी दिलेली आहे. हे बघू शकता स्टँडिंग गॅलरी तिन्ही पण ठिकाणी, नाही सॉरी 2 बेडरूमला स्टँडिंग गॅलरी दिली आहे आणि हॉलला मोठी अशी गॅलरी आहे. त्यानंतर इकडे आतमध्ये आहे वॉशरूम. तर आता वॉशरूममध्ये अंधार आहे तर तो नाही दिसणार एवढा क्लिअर. तर हा मास्टर बेडरूम आहे आणि हा माझा बेड असणार आहे. तर या सगळ्याला चला बाहेर जाऊन बोलूया. इकडे खूप जास्त आवाज होतोय. तर हा माझा छोटंसं असा 2 BHK आहे आणि लोकेशन वगैरे मोशीमध्ये आहे. तर माझ्यापासून आळंदी खूप जास्त जवळ आहे, कारण की इकडे मला डायरेक्ट नदी दिसते, इतकी छान दिसते. इकडे तुम्हाला दाखवते, खूप असं पाणी आलेलं आहे नदीला. माहिती आहे मला एक सांगायचं होतं, आपल्या घरातनं नदी दिसणं ही खूप चांगली गोष्ट किंवा शुभ मानली जाते आणि चांगलं असतं, म्हणून मग मला तो व्ह्यू हवा होता. आणि मी याच्या अगोदर पण एकदा सांगितलं आहे की तर हा माझा छोटासा 2 BHK आणि मला वेगवेगळं फर्निचर करायचं आहे. आता माझ्या डोक्यामध्ये जसं आहे तसं होतं की नाही मला माहीत नाही,
पण मी ट्राय करते की काहीतरी वेगळं करायचं. आणि तसं तर इथे आम्ही दोघंच असणार आहे राहायला. तर हा असा माझा 2 BHK आहे. कसं वाटलं माझं हे छोटंसं घर. आता सध्या एम्प्टी आहे, मोकळा आहे. फर्निचर झाल्यावर मी परत एकदा तुम्हाला होम टूर देईल आपल्या ह्या फ्लॅटचा. तर कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आवडला असेल तर व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि हे घर घेण्यामागे खूप मोठी धडपड आहे, खूप मोठे कष्ट आहे, खूप जास्त म्हणजे जिद्द होती आणि त्याच्यातून हे माझं छोटंसं घर उभं राहिलेलं आहे. तर त्याचीसुद्धा मी स्टोरी तुम्हाला लवकरच सांगेन. तर असा आपला हा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या छोट्याशा घरासाठी एक छोटीशी कमेंट नक्की करा. बाय बाय.